अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना उद्या 24 फेब्रुवारी शनिवार बघा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे माघ पौर्णिमा। खरं तर पौर्णिमेचा प्रारंभ काळ हा आज दुपारी 3 पासून सुरू झालेला आहे। ही जी पौर्णिमा आहे ती उद्या दुपारपर्यंत असणार आहे। मात्र जी पण पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते तर ती पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। आता आजपासून ही पौर्णिमा सुरू झालेली आहे, पण उद्या दुपारपर्यंत ही पौर्णिमा आहे, म्हणजे सूर्याने ही पौर्णिमा बघितलेली आहे। त्यामुळे पौर्णिमेच्या ज्या सेवा आणि उपाय करतो ह्या सगळ्या सेवा आणि उपाय तुम्ही उद्या दिवसभर करू शकतात। उलट जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते ती पौर्णिमा अत्यंत विशेष आणि महत्त्वाची मानली जाते। बघा उद्याचा जो योग आहे तो विशेष महत्त्वाचा आहे। बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या, ताई सत्यनारायण कधी करायचं? तुम्ही आजही सत्यनारायण करू शकता किंवा मग तुम्ही उद्याही सत्यनारायण केलं तरीही चालेल। मी तरी ज्या काही पौर्णिमेच्या सेवा असतात त्या उद्याच्याच दिवशी करणार आहे, कारण उद्याचा जो दिवस आहे तो उत्तम आहे, उत्तम योग आहे उद्या। ठीक आहे, बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी आणि शीघ्र लाभदायी असतात। बघा खरं तर पौर्णिमेचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा उद्या सकाळीच या एका झाडाचं एक पान तुम्हाला घरात आणायचं आहे। जर उद्याच्या दिवशी हे पान तुम्ही तुमच्या घरात आणलं आणि हे पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीची प्राप्ती राहील। तुमच्या घराकडे सदैव माता लक्ष्मी आकर्षित राहील आणि आलेली जी माता लक्ष्मी आहे ती अखंड स्वरूपाने तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। बघा माता लक्ष्मी खूप चंचल असते, ती घरामध्ये येते, पैसा घरात येतो, पण तो टिकतो का? कधीच टिकत नाही। जेव्हा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करता त्यात लक्ष्मीला स्थिर होण्यासाठी जर काही सेवा आणि उपाय केले ना तर पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकेलही। कमीत कमी आपल्याकडून तो पैसा जो आहे तो खर्च होईल, म्हणजे खूप कमी वेळ आपल्या घरातून माता लक्ष्मी जी आहे ती बाहेर पडेल। आता जो उपाय सांगणार आहे, म्हणजे ज्या झाडाचं पान तुम्हाला घरात आणायला सांगणार आहे, हे पान जर तुम्ही घरामध्ये आणलं, हे घरामध्ये स्थापन केलं तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड रूपाने स्थिरावेल। तुमच्या घरात पैशांचा ओघही वाढेल, पैसा येईलही आणि आलेला जो पैसा आहे तो अखंड रूपाने स्थिरही होईल। बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा उद्या सकाळी तुम्ही या झाडाचं पान आजही आणलं तरीही चालेल, पण स्थापन जे आहे ते उद्याच करायचं आहे, कारण उद्या सकाळचा जो मुहूर्त आहे तो चांगला आणि शुभ आहे। सकाळी 9च्या आतमध्ये आपल्याला ही सेवा किंवा ही पूजा करायची आहे। समजा सकाळी शक्य नसेल तर 6:30 सायंकाळचे 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे, कारण ही जी वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची, साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते। ठीक आहे, बघा आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर पांढऱ्या रुईचं पान मिळालं तर ते आपल्याला आवर्जून घरी आणायचं आहे। नाही मिळालं तर तुम्हाला ते शोधायचं आहे, पण उद्याच्या दिवशी पांढऱ्या रुईचं जे पान आहे ते आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे। खेड्यातल्या लोकांना सहज मिळेल, सिटीतल्या लोकांनी नर्सरीमध्ये जा, तिथे तुम्हाला पांढरी रुई हमखास मिळेल। त्यातलं फक्त एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे। ठीक आहे, आता काय करायचं तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे पांढऱ्या रुईचं पान आहे ते एका तांबणामध्ये ठेवून द्यायचं आहे। याच्यावरती तुम्हाला दूध, पाणी, गंगाजल घालायचं आहे, स्वच्छ धुवून साफ करून अभिषेक घालून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला एक छोटासा दुसरा एक प्लेट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे, तांदळावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे। या लाल रंगाच्या कपड्यावरती हे जे पांढऱ्या रुईचं पान आहे हे पांढऱ्या रुईचं पान ठेवायचं आहे। त्यानंतर या पानावरती तुम्हाला हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, हळद कुंकवाने
मला एका दादांची कमेंट होती, ताई हळद कुंकू नेहमी तुम्ही सांगता ते कसं करायचं. बघा, हळद कुंकू म्हणजे एका वाटीत हळद आणि कुंकू घ्यायचं, ते मिक्स करायचं, त्यात पाणी घालायचं आणि त्याची पेस्ट करायची, झालं हळद कुंकू. या हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला श्रीम हा शब्द लिहायचा आहे, जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणून ओळखला जातो, ज्या मंत्राकडे किंवा ज्या शब्दाकडे माता लक्ष्मी ही क्षणात आकर्षित होते. तुम्ही हाताच्या या बोटानेही लिहू शकतात, एखाद्या झाडाच्या काडीने किंवा अगरबत्तीच्या काड्याने, मोरपंखाच्या काडीनेही तुम्ही हा स्वस्तिक काढू शकतात आणि हा मंत्र लिहू शकतात, नाहीतर बोटाने काढला तरीही चालेल. हे करून झालं, स्वस्तिक काढून झालं, श्रीम काढून झालं की त्याच्यावरती, त्या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि या 1 रुपयाच्या नाण्यावरती एक अख्खी व्यवस्थित सुपारी ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये छोटीशी एक वाटी घ्या आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे. त्या तांदळामध्ये तुम्हाला हळद घालायचे, म्हणजे पिवळ्या रंगाचे तांदूळ तुम्हाला घ्यायचे, हळदीमध्ये मिक्स केलेले तांदूळ. आता काय करायचं, या तीन बोटांनी अंगठा, अनामिका आणि हे मधलं बोट, या 3 बोटांनी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत ते त्या सुपारीवरती अर्पण करायचे. सुपारीच्या खाली सुपारी पैसा जे ठेवलेला आहे त्याच्यावरती अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला एक वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. इतकंच म्हणायचं आहे. माता लक्ष्मीला घरामध्ये आगमन देण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर हो, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आण, माझ्या घरामध्ये सदैव प्रसन्नता राहू दे, घरामधील वातावरण हे प्रसन्न असू दे, माझ्या घरातील दारिद्र्याचा नाश होऊ दे, असं मनोमन प्रार्थना करायची आहे. कुठली अडलेली इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. कुठे अडलेले पैसे असतील, कर्ज खूप जास्त झालं असेल, कर्ज कमी होण्यासाठी किंवा त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, अडथळे संपण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला त्या सुपारीला, त्या पानाला, त्या पैशांना तुम्हाला धूप दीप ओवाळायचं, म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे, लावलेला दिवा ओवाळून घ्यायचा आहे, कापूर पेटून त्याचा धूर तुम्हाला अर्पण करायचा आहे. हे सगळं काही करून झालं की त्यानंतर हे जे पान आहे हे असं देवघराच्या समोर, म्हणजे हे पान आणि त्याच्यावरती ठेवलेले सुपारी पैसा हे सगळं काही असं देवघराच्या समोर ठेवायचं. संध्याकाळी 6:30 ते 7:30ची वेळ झाली की त्या वेळात आपल्याला त्या ज्या कापडामध्ये आपण हे सर्व ठेवलं होतं, म्हणजे पहिल्यांदी प्लेट ठेवली होती त्याच्यावरती कापड आणि त्याच्यावरती हे पान आणि बाकी गोष्टी ठेवल्या होत्या, तर ते कापड जे आहे ते तिथून उचलायचं. कापडासकट वरती ठेवलेलं सुपारी, पैसा, तांदूळ हे सगळं उचलायचं, त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि घराच्या मुख्य दरवाजाला किंवा घरातील ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्याला ही पोटली लटकवून द्यायची. आतमध्ये लावत असेल तर पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्याला लावा. समजा प्रवेशद्वाराला लावत असाल तर आतल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही बाजूने लावली तरीही चालेल. बघा, रुईचं झाड ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो, पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या झाडातून साक्षात दिव्य शक्ती बाहेर पडत असते. सगळ्यांनाच माहिती असेल, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, दारिद्र्य संपण्यासाठी रुईचं झाड हे विशेष प्रभावी मानलं जातं. शनिवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी हनुमंतांना आपण ही पानं अर्पण करत असतो, त्याची माळ अर्पण करत असतो. उद्या योगायोगाने शनिवारच्या दिवशी आलेली ही पौर्णिमा आहे. जेव्हा तुम्ही हे रुईचं पान घरी आणाल तेव्हा साक्षात दैवी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करेल. रुईच्या झाडावरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचाही वास असतो. जेव्हा हे पान तुम्ही घरात आणाल तेव्हा त्या दोघांचाही वास सास तुमच्या घरामध्ये येईल. जेव्हा हे पान अभिमंत्रित कराल, त्याच्यावरती रुपया आणि तुम्ही सुपारी ठेवाल, त्याच्यावरती तांदळांचा अभिषेक घालाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये साक्षात दैवी शक्ती जी आहे ती दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल. भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होईल. ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी स्थिर होते. आणि जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित करून, पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा हे अभिमंत्रित करून घरामधील मुख्य दरवाजाला, जिथून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते, या मुख्य दरवाजाला जेव्हा तुम्ही हे लावाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्हिटी प्रवेश करेल. तुमच्या घरात सकारात्मकता येईल. तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल. घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील. घरात कुठलीही वाईट शक्ती असेल, अवलक्ष्मी असेल तर ती तुमच्या घराच्या बाहेर पळून जाईल. घरात कुठलीही बाधा वास करणार नाही. कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घराला कधीही स्पर्श करणार नाही. अत्यंत महत्त्वाचा आणि पॉवरफुल उपाय आहे जो पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. मग हे कायम आपल्या घराला लावून ठेवायचं.
पुढची पौर्णिमा आली तेव्हा काय करायचं, ही पोटली काढायची आणि याच्यामध्ये ठेवलेलं जे पान आहे ते पान काढायचं, निर्माल्यात टाकायचं किंवा विसर्जित करायचं. त्याऐवजी पुन्हा दुसऱ्या रुईचं पान घ्यायचं, वस्तू त्यात ठेवायच्या, कापड जे आहे ते पण तेच ठेवायचं, रुपये आणि पैसा जे आहे ते पण तेच ठेवायचं, फक्त त्यातलं पान बदलायचं. पानावरती पुन्हा हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं, पुन्हा श्रीम हा मंत्र लिहायचा आणि पुन्हा सांगितल्या पद्धतीने पुढच्या पौर्णिमेला हा उपाय करायचा. असं प्रत्येक पौर्णिमा टू पौर्णिमा करत चला, फक्त त्यातलं पान बदलत चला. आयुष्यामध्ये कधीही गरिबी राहणार नाही. दारिद्र्याचे दिवस संपायला लागते, दिवस पालटायला लागते. भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला या उपायाने लाभ होत जाईल. बघा, अत्यंत साधा आणि सोपा असणारा हा उपाय आहे. सगळ्यांनी उद्याच्या दिवशी हा उपाय न चुकता करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.